तर रामभाऊंबद्दल एक किस्सा सांगायचा राहिला. जसं प्रमोद सरांनी सांगितलं होतं की जसं तुमचा पण एक्सपिरियन्स आहे की तुम्ही फक्त नाव सांगितलं तर त्या भागातले सगळ्या व्यक्तींची नावं रामदासजी सांगतात. तसं मी पण एक एक्सपिरियन्स केलं की पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे 2-3 मित्रांना मी जर नाव जर सांगितलं तर रामभाऊ त्या एरियामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत तर त्यांची नावं सांगतात. तर एकदा मी मित्राला फोन केला तर त्यांचं नाव सांगितलं, कुठं राहतो हे सांगितलं, खेडला. तर रामदासजींनी त्या एरियामधले जे जे कोणी लोक आहेत त्यांची नावं त्या व्यक्तीला सांगितलं. तर तो म्हटलं की अरे हा माणूस कोण आहे, म्हणजे याला A to Z कसं काय माहिती आहे, हा पण आमच्या चुलत भावांना पण ओळखतो. तर म्हणजे त्यांच्याबद्दल एवढा म्हणजे त्यांचा अभ्यास आहे आणि जनसंपर्क चांगला आहे. नक्कीच सर, सामाजिक क्षेत्रामध्ये तीच एक त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. नक्कीच. सो आता आपण परत दुसऱ्या क्वेश्चन आपल्या ज्याला अनुसरून म्हणजे याच्या आधी पण आपलं डिस्कशन झालं होतं की आजकालची जी मुलं आहेत, जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये जो महत्त्वाचा वाटा असतो शिक्षकांसोबत तो म्हणजे मुलांच्या पालकांचा. मुलांचे जे आईवडील असतील त्यांचा खूप मोठा या ठिकाणी हातभार असणं गरजेचं असतं मुलाचं शैक्षणिक आयुष्य घडवण्यासाठी. सो याच्यावरती तुमचं काय मत आहे? ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही याला कसं बघता? नक्कीच म्हणजे शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळी मला वेगवेगळे अनुभव येतात. तर त्याच्यामध्ये पालकांनी मुलांना त्यांच्या भौतिक सुविधा पुरवणं हे पालकांचं कर्तव्यच आहे. म्हणजे आपला पाल्य त्याला दप्तर घेणं असेल, त्याला कपडे घेणं असेल, त्याची फी भरणं, त्याचा डबा, ह्या सगळ्या गोष्टी ही पालकांची जबाबदारी आहे. म्हणजे ते पुरवणं. तर ते पुरवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. त्याच्याबरोबरही इतरही जबाबदाऱ्या उरतात, त्या जबाबदाऱ्या सुद्धा घेतल्या पाहिजेत पालकांनी. म्हणजे तुम्ही जर मुलाला ते पुरवत असाल आणि तुम्ही अपेक्षा ठेवत असाल की मी जर त्याला 50,000 रुपये वर्षाला खर्च करतोय तर आता माझं संपलं, मला काही करायचंच नाही, त्याने आता फक्त चांगले मार्क मिळवून आणायचे आहेत. पण असं होत नाही. तर तुमचा मुलगा, त्याचे असणारे मित्र, तो कोणत्या म्हणजे ह्याच्यामध्ये राहतोय, तर त्याचा जो मित्रपरिवार आहे किंवा हे सगळं तो कोणत्या मुलांमध्ये किती वेळ घालवतोय, काय बोलतोय. आज सकाळी जाताना मुलगा चांगला गणपती स्तोत्र म्हणून गेलेला आहे आणि संध्याकाळी आल्यानंतर तो जर आरवाच्य बोलतोय काहीतरी शिवीगाळ करतोय, मग हा बदल आहे त्यात झालेला, तो पालकांच्या लक्षात आला पाहिजे. आता हा बदल शाळा लगेच इमिडिएट तुम्हाला सांगू शकत नाही की तुमच्या मुलाने आज एक आरवाच्य शब्द बोलला म्हणून काय ते लगेच कळवणार नाही. एखाद्या म्हणजे खाजगी शाळेमध्ये तशी व्यवस्था असेलही कदाचित, परंतु सगळ्याच नाही. तर मग ते नोटीस करणं, ते पाहणं ही पालकांची जबाबदारी आहे. म्हणजे त्याचे पालक म्हणजे फक्त आईनेच पाहायचं का? ते नाही, वडिलांनी पाहायचंय, त्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांनी याच्यामध्ये काय बदल होतोय आहे की नाही. तर ही जबाबदारी आहे. बरं, आपला मुलगा अभ्यास करतोय, वेळेवर करतोय का, किंवा त्याला तुम्ही खाजगी ट्युशन लावली, तिथं जातोय, तो वेळेत जातोय का, हे पाहणं गरजेचं आहे का? फक्त त्याची आठवड्याची तुम्ही फी, महिन्याची फी भरली, वर्षाची फी भरली म्हणजे संपलं. आपण फक्त निकालाला जागे होणार आणि म्हणणार तुला मार्क कमी कसे पडले. बरोबर. तर हे नाही. वेळोवेळी जर नित्याने म्हणजे सातत्याने जर मुलावरती लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्याशी मुलांशी विद्यार्थी म्हणजे पाल्याशी आपल्याला मैत्री करता येईल. त्याबरोबर बोललं पाहिजे. अरे आज काय झालं शाळेमध्ये, किंवा आज काय शिकवलं, आज तुझं मित्रांबरोबर काय बोलणं झालं, किंवा काय तुझ्या मित्रांबद्दल नवीन काय, तो बोलेल. त्याचं वय जे आहे ते सांगण्याचं वय, व्यक्त होण्याचं वय. बरोबर. आताची परिस्थिती आपण जर बघितली तर घरामध्ये जर 4 सदस्य असतील, छोटी फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये आई वडिलांचा मोबाईल सेपरेट आहे. बरोबर. एखादा जुना पळ असलेला मोबाईल स्पेअरला नवीन घेतला असेल तर तो तसाच असतो, मग तो मुलांना वापरायला. बरोबर, एकदम छान मुद्दा. म्हणजे एका रूम मध्ये बसून सुद्धा ते सगळे वेगळे असल्यासारखे आणि तास ते सगळं चाललेलं असतं. कोण फेसबुक बघतंय, कोण रील्स बघतंय, किंवा कोण म्हणजे त्याच्याबद्दल आपला आक्षेप नाहीये. कोणी काय करावं, कोणी कसं राहावं, कोणी काय खावं, हे हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे, त्याचा प्रश्न आहे. पण त्याच्याबरोबर आपली मुलं आहेत, मग आपण काय बघतोय, काय ऐकतोय. टीव्ही तर फार लांब गेला आता, म्हणजे टीव्हीवर तर बोलूच नाही. टीव्ही ही फार जुनी गोष्ट झाली. परत ह्या मुद्द्यावर येईल, पण म्हणजे आता टीव्ही निघाला म्हणून टीव्हीवरती सांगतो. टीव्ही आमच्यासाठी अप्रूप होता. म्हणजे 99 साली 98-99 ला ज्यावेळी शक्तिमान मालिका लागली तर शनिवारची ती मालिका असायची, टीव्ही असायची, शाळा म्हणजे पडत
अगदी पार पडतोय का जडतोय असं करत ते बघायला जायचो आम्ही. बरं त्याच्यामध्ये एवढ्या जाहिराती यायच्या, तोच शॉट फिरून परत असायचा, तरी ते फार अप्रूप असायचं. बरोबर. आता त्या टीव्हीचं म्हणजे एवढं अप्रूप राहिलं, कुतूहल राहिलेलं नाही. आता मोबाईल पाहिजे आहे की नाही. तर आता तुम्ही नेट इंटरनेट त्याच्यामध्ये तुम्हाला वायफाय आले, अनलिमिटेड आले, अनलिमिटेड. म्हणजे मुलं काय कंटेंट्स बघतायत काय नाही ह्याची पालक सुद्धा खातरजमा करत नाहीयेत. बरोबर. म्हणजे त्यांचंच त्यांना लक्षात नाही. सरांचा एक धागा पकडून थोडंसं नक्की मला नक्की interrupt करतो. की मोबाईलचा विषय सांगितला. बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो मुलगा मोबाईलला जास्त वेळ देतो. पालक देखील फार देत. मी स्वतःचं उदाहरण सांगतो सर एकदम प्रामाणिकपणे. बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही आता सामाजिक थोड्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना व्यावसायिक असेल तर सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग हे प्रभावी माध्यम झालेलं आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी हाताळताना घरी आलो तरी त्या बाहेरच्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडत नाही. घरी आल्यावर घरच्या सारखं पाहिजे. म्हणजे वैयक्तिक मी सुद्धा ती चूक माझी मान्य करतो. बरोबर. घरी आलो ना तर त्याच्यामध्येच थोडंसं आपण अडकून असतो. मुलं पण आपलं पाहतात. कधी कधी मुलं पण इतकी हुशार मुलं ना, छोटी, आता माझा मुलगा पहिलीला आहे, मुलगी आता 6वीला गेली, पण ते दोघं पण म्हणतात बाबा आता घरी आला तर आम्हाला वेळ द्या. म्हणजे मगाशी मी सांगितलं. बरोबर. कधी कधी काय होतं त्या मोबाईलच्या चांगल्या पण गोष्टी आहेत. आज आपण त्याच्या माध्यमातून एखादा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, मुलाला अजून टीचिंगचा असेल मुलाचं, बरोबर. त्याचा उपयोग तुमचा तर विनर IT सर की त्याच्या माध्यमातून आपण जॉईन होऊ शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, जेवढे पाल्य जबाबदार आहे त्याच्यापेक्षा पालक जबाबदार आहे की आपण त्यातला तासभर सुद्धा कट करून आणि तो वेळ मुलांना दिला पाहिजे. तर इथून बरोबर. पुढच्या काळामध्ये माझ्याकडनं होत असताना माझी मुलं मला ती जाणीव करून देतात. तर त्याच्यामध्ये देखील आमूलाग्र बदल करून आता ती वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. हाच पालकांना आपण या ठिकाणी संदेश देऊ शकतो. आपण नक्कीच. आपल्या स्वतःपासून सुरुवात करू असं मला वाटतं. आणि त्याच्यात अजून एक मुद्दा, त्याच्यात अजून एक ऍड करतो महत्त्वाचं. जसं सरांनी दोन्हींनी सांगितलं, तर मी एका शाळेमध्ये वर्कशॉप द्यायला गेलो होतो. तर त्या शाळेमध्ये प्रार्थनेला एक मुलगा चक्कर येऊन पडला होता. तर मग त्याच्यामध्ये तिथल्या शिक्षकांनी काय सांगितलं की इथल्या शाळेतली बरेचसे पालक हे काय करतात, मुलाला असं सॉलिड काय खायलाच देत नाही. मुलगा घरून येताना फक्त दूध पितात. तर म्हणजे पालकांनी आपल्या मुलावर काय पोषण करतोय, काय खाऊन जातोय, तर खाणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. पूर्ण दिवसभर त्याला म्हणजे दुपारीच डब्बा असतो. मग ते पालकांचा तो एक रोल आहे. आणि दुसरा एक रोल काय आहे की आपला मुलगा इथून शाळेतच जातोय का शाळा सोडून दुसरीकडे कुठं गेलाय, मग त्याला शाळा कशी काय जबाबदार. तुमचा मुलगा जर रेग्युलर शाळेत जातोय का, त्या पालकांनी तुमच्या शिक्षकांना भेटलं पाहिजे की माझा मुलगा कसा आहे, त्याच्यात काय त्रुटी आहे, तो कसा हे करतोय. त्याचे अपडेट्स मला वाटते खूप कमी पालक घेतात. तर पालकांनी जेवढा रोल शिक्षकांचा आहे तेवढाच रोल पालकांचा रोल फार प्रमुख आहे. मग त्या पालकांनी शिक्षकांची सिंकमध्ये पाहिजे की ॲटलिस्ट महिन्यातून 2-3 जर पेरेंट्स मिटिंगला तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं सर, माझ्या माहितीप्रमाणे खूप कमी पालक आहे ज्यांना वेळेचं नसतो. एक दिवस असतो तो. मग त्या गोष्टी पण बघा सर, आता पाहतो आपण एक पालक त्याला 1 किंवा 2 पाल्य सांभाळायचे असतात. तर शिक्षकांना तो पट असतो, त्या पटीत बहुसंख्य विद्यार्थी असतात. बरोबर. एक शिक्षक कंट्रोल कोणावर ठेवू. बरोबर. त्यांच्या परीने जमते त्या पद्धतीने करतात. पण आपली जबाबदारी आहे, सरांनी मग अशी सांगितलेलं धागा पकडून सांगतो की आपण भौतिक सुविधा त्याला पुरवल्या म्हणजे सर्व काही झालं असं नाही. त्याला हे वय म्हणजे त्याची मनाची पाठी या वयामध्ये कोरी असते. त्याच्यावरती आपण जे गिरू जे करू ते भविष्यात ते पुढे उमटणार असतं. तर पालकांची यामध्ये फार मोठी जबाबदारी आहे. आता आहारावरती ते बोललेत, पण पुन्हा समजा आहार पण फार महत्वाचा आहे. तर मला असं वाटतं की आहाराच्या बाबतीत देखील थोडंसं कदाचित तुमचा विषय असेल नसेल, पण ती देखील चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. कारण की मुलाचं जे वय आहे ते वाढीचं वय तेच, म्हटलं आपण जे म्हणतो की मुलाचे जे बॉडी पार्ट्स असतात ते म्हणजे वाढीचं वय ते सेम असतं. एकदा ठराविक वयाच्या पुढं आपलं वय निघून गेलं की आपण किती पोषण आहार घेतला तर त्याचा फारसं इफेक्ट होत नाही. सो याच्यावरती काय म्हणणं आहे सर? नाही, तो काळही होता ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो, आपल्याला भाजी मिळायची नाही भाकरी बरोबर. तर आपण अगदी 2 रुपयाची लोणच्याची ती पुडी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर दुपारचं जेवण मसाला मीठ आपलं ती विकतची झाली किंवा मग जर घरचं आंब्याचं झाड असेल तर घरी बनवलेलं लोणचं, त्याच्या भल्या मोठ्या मोठ्या पुडी बरोबर. आणि मग ते आंबट आहे का बुरा लागलेले का काय ते पाहायचं नाही. अगदी त्याच्याबरोबर भाकरी खाल्ली पण दणकट. म्हणजे आपण त्याच्यात काय असं नाही झालं खरी
की अरे त्यांनी ती परवा भाकरी खाल्ली, त्यांनी ते लोणचं खाल्लं आणि तो आजारी पडला, त्याचं पोट दुखतं. पण आजची तसं काय परिस्थिती, हा हा मुलगा शाळेत येतोय तर दुपारी त्याच्या पालकांचा फोन येतोय की सर आज त्याची तब्येत ठीक नाही बरं का, मग त्याला दुपारी सोडाल का. इतकी मुलांची म्हणजे इम्युनिटी राहिलेली नाही. बरं हे काय घरच्या खाण्याने झाले का? अजिबात नाही. घरचं खाणं कमी झाले, घरचं खाणे कमी झाले. बरोबर. हा आज मी म्हणजे शाळेचं नाव वगैरे घेणं उचित ठरणार नाही, परंतु काही शाळांमध्ये मला तर असं कळालं की तिथं तुम्हाला दुपारचं जेवण मिळतं किंवा काही पदार्थ मिळू शकतात की तुम्ही जे मागाल ते, आणि मग ते तुम्ही पे करायचं किंवा मुलाला कॅन्टीन टाईप लहान मुलांना, नर्सरीच्या मुलांना. बरं आता तुम्ही एक विचार करा की म्हणजे असं कुठलं कॅन्टीन आहे, अशी कुठली शाळा आहे की जी आईसारखी पीठ मळेल, चपाती बनवेल चांगली सुग्रास अगदी तिला म्हणजे असं नाही का फुगल अशी टमटमीत चपाती ती बनवेल, चांगली भाजी बनवेल व्यवस्थित स्वच्छ करून. आहे का असं कुठं कॅन्टीन की ते त्या मुलाला देईल, लहान वयाच्या मुलाला नाही. ते त्याला काय देणार आहेत? ते त्याला नूडल्स देतील, मॅगी देतील, बर्गर देतील, पिझ्झा देतील. बरं आता हे पदार्थ हे अन्नच आहे, पण ह्या अन्नाची निर्मिती ही आपल्यासाठी नाहीये. हे अन्न आपल्या मुलांसाठी नाही, जेनेटिकली नाहीये. आणि मग त्याच्यातून आजची परिस्थिती उद्भवती, मुलांची इम्युनिटी राहिलेली नाही. आपण जे म्हणतो की मग मुलं आली दुपारी लगेच त्याचं पोट दुखायला लागलं, त्याला चक्कर यायला लागली, गरगरायला लागली. काय आहे पदार्थ तुम्ही जर शोधून पाहिलं, म्हणजे फार सांगण्याची गरज नाही, लोक फार हुशार झालेली आहेत. तुम्ही मॅगी नूडल्स कसे तयार होतात ते बघा. पण पालक सहज काय म्हणतो, आईला कंटाळा आलेला असतो, कंटाळा म्हणा किंवा जे काय असेल ते, ज्याची त्याची कारणं असतील, मग ते पटकन 50 रुपयाची नोट काढून देणार, ठीक आहे, आणि दुपारच्या लंच मध्ये तुला म्हणजे काय खायचं ते खा. काय खाईल तो? काय खाणार आहे? 2 रुपयाची, 5 रुपयाची, 10 रुपयाची ती तळलेली एखादी पुडी घेईल, वेपर्स घेईल, तेलकट तळकट पदार्थ खाईल, आणि मग तो कसा निरोगी होईल, त्याची कशी तब्येत राहील ती. म्हणून मी सांगतो की आम्ही, मला वाटतं आजारी पडलाय कोणी असं वर्गात कधी विषय होत नव्हता. घरी राहिला तर का राहिला, अरे आज त्याला काहीतरी गृहपाठ दाखवायचा होता, निबंध दाखवायचा होता, त्याच्यामुळे तो काय आज आलेला नाही, हे व्हायचं. पण आजारी म्हणून असं मला आठवत नाही. पण आता खेळ असायचे वेगळे, खेळ असायचे. सरांचं वैशिष्ट्य सांगतो सर, खेळामध्ये देखील अतिशय प्रवीण, म्हणजे रनिंगच्या स्पर्धा असतील, खो-खो असेल, कबड्डी असेल, म्हणजे आवडीने आम्ही सगळेच त्याच्यामध्ये असायचो. आपण सरांचं स्पेशली तुम्हाला सांगतो, जरी ते म्हटले ना म्हणजे त्यांचे शरीरयष्टी समजा हे असेल, पण ते चपळता ती फार होती. परमेश्वराची कधी कधी देणगी अशी असते, एखादी गोष्ट तुम्हाला समजा शरीराने ते त्या काळी धष्टपुष्ट नसतील, अधिकची उंची नसेल, परंतु ती चपळता होती ना चित्त्यासारखी चपळता परमेश्वराने त्यांना अधिकची दिलेली. असं म्हणजे ह्या रामभावांचं हे जे कौतुक करण्याची कला आहे ना, ह्याच्यामुळे आमची उंची वाढत राहिली. आणि आम्ही अगदी म्हणजे याच्यामध्ये गैर काय गणेशजी तुम्ही साक्षीदार आहे, आमचे याच्यामध्ये काय तुम्हाला अधिकचं काय वाटतंय का? नाही, क्वालिटी होते. जी 2 फरलांगची पडायची ना आमची, ते म्हणजे ह्यांच्या प्रोत्साहनामुळे, कौतुकामुळे ती 4 फरलांग जायची. नक्कीच समजा मी जरी सामाजिक जीवनामध्ये वागत असतो ना, प्रेरणा पण असतो, आपला मित्र असतो. मैत्री म्हणजे सर्वस्व. पहिली गोष्ट सांगतो, ते परमेश्वराने दिलेलं एक वेगळं नातं आहे, रक्ताच्या गाठीत जे बांधलेलं विसरलेलं आहे ना, परमेश्वराने मित्राच्या रूपात म्हणजे एक वेगळं माध्यम दिलेलं आहे. ते माध्यम म्हणजे मैत्री. आणि मित्रच सांगत असतो, रामभाऊ तू इथे चुकला आहे, बरोबर, तुझं हे योग्य नाही. माणूस त्या चुका सुधारून पुढे चालत असतो. हक्काने सांगण्याचं काम मित्र कदाचित म्हणजे ते दिशा, म्हणजे मित्र म्हणजे ते होकायंत्र आहे. तुम्हाला आयुष्याच्या प्रवासामध्ये एक योग्य दिशा दाखवणारं होकायंत्र म्हणजे आपला मित्र आहे. आणि त्यातली त्यात वर्गमित्र म्हणजे ही लय मोठी शिदोरी हो, म्हणजे त्याची तुलनाच नाही होऊ शकत. नक्कीच सर. खूप छान पद्धतीने मुद्दा मांडला सर. पालकांच्या जबाबदाऱ्या आहार आहे. आहारामध्ये आपण पाहत होतो म्हणजे सकस आहार होता आपला त्यावेळी. मला वाटतं गणेशराव रामदासजी आपल्याकडे जनावरं होती घरी, म्हणजे घरचं दूध असायचं आणि तुम्ही घरी पिकवलेलं धान्य, म्हणजे हे सगळ्यातून आपण तो सकस आहार घेतलाय, म्हणून आपण दष्टपुष्ट किंवा आपली प्रतिकार शक्ती चांगली आहे. पण आज आपण बघतोय की आज आपल्याकडे जनावरं पण नाहीत किंवा घरची काय नाही, म्हणजे सगळं विकतचं बाहेरचं. भाजीपाला जरी म्हणलं तरी भाजीपाल्यामध्ये खूप बदल झाला. म्हणजे जे उकरड्यातल्या खतावरती जो भाजीपाला होत होता तयार, तो नाहीये, केमिकल. तुम्हाला त्याची हिरवळ टवटवीतपणा दिसेल, परंतु त्यातली पौष्टिकता तेवढी मिळणार नाही. म्हणून मुलांची आज जे पाहिलं ना आपण, तर इम्युनिटी राहिलेली नाही. मग खाण्यापिण्यामध्ये बदल झालेले आहेत त्यांच्या, भरपूर बदल. म्हणजे मला आठवतोय रामभाऊ,
कुल्फी, हो. गोळा, गोळा काय हे पदार्थ होते खाण्याचे. आता मला एक सांगा, म्हणजे गोळा त्याच्यासाठी वापरलेला बर्फ किती हायजीन असेल हो? तुम्हाला असेल का ते त्याच्यावर? आठवतं का त्याच्यामध्ये एक पान मिळायचं आणि पानावरती आठवतं मलाई का? मलाई पान- मिळायची, मलाई मलाई वडाच्या पानावरती मिळायची. हा. नॅचरल बरोबर. होतं. तो बर्फ ते आज आपण आपण म्हातारीचे केस म्हणायचो हा, हा. गोड यायचं. बरोबर. गोड यायचं ते. पण ते शब्द होता म्हणायला बुड्डी के बाल. बुड्डी के बाल बुड्डी के बाल. बरोबर. म्हणजे ते दिवसच नाही राहिले दिवस नाही इतकं- राहिले. इतकं अंगणात ते- खेळणं. हा. नाही ना तसं बरोबर. आणि मग त्याच्यातून तो गोळा वगैरे खायचो आपण, बघायचो का तो बर्फ कुठं तयार नाही, झालाय, नाही, काय कधीच झालाय, नाही. तो सगळं कॉर्पोरेशनच्या पचून पाण्यावर तयार झालाय का किंवा विहिरीच्या परत पाण्यावर तयार खेळ झालाय? आपण वाट्याचं पाणी पिलेली माणसे पावसाळ्यात इतकी इतकं निर्मळ पाणी असायचं वाट्याचं पाणी इतकी प्यायचं. ह्युमिनिटी हा. किंवा इतकी प्रतिकार शक्ती होती. म्हणजे आपण सर्रास अगदी मैदानावरती भरपूर खेळलेलो आहे. हम्म. पण मला तर वाटतं प्रत्येकाचे गुडघे जर पाहिले ते फुटलेलेच फुटलेलेच आहेत. आहेत. पायाची बोट वाकडी दिसतील, बरोबर. करंगळीला तर नकच नसेल कुणाच्या, म्हणजे बरोबर. इतक्या ठेचा खाल्लेल्या असतील, खाल्लेले. इतक्या ठेचा खाल्लेल्या आहेत. तर त्या दशकामध्ये आपण लोक आहोत. आणि आता जर पाहिलं तर मुलांना तुम्ही नको इतकं जपताय, हम्म. नको इतकं नको, जपताय, yes. जाऊ नको बरं का, पायरीवरून घसरशील, पडशील, बरोबर. इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, त्याला एक तुम्ही असं बंधन घालताय. बंधन म्हणजे घालतो. तो मेंटली एखाद्या पॅटर्न मध्ये तुम्ही त्याला अडकून ठेवताय. हम्म. मग तोच विचार करणार आहे. जसं बरोबर. त्याला घराच्या बाहेर पडण्यासाठी, खेळण्यासाठी तुम्ही अटकाव करताय, तसं तो मोठा होत जाईल ना, ती एक भिंत, अदृश्य भिंत त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये राहणार आहे. नेहमी ती भीती त्याला सतावत राहते, है की नाही? तर आपल्याला ते नव्हतं, घरच्यांचा आपल्यावरती हा. विश्वास होता. विश्वास म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य. स्वातंत्र्य होतं की गोधड पडला तरी तो घरी येईल. घरी येईल. बरोबर. ते काय नाही, त्याचा पाय फुटू द्या, डोकं निर्भीड फुटू होता. द्या. त्याच्या मागचा उद्देश होता की तो निर्भीड होता. निर्भीड घरी. होतो. आणि ते खाणं तुम्ही म्हणले ना सर, तर त्याच्यामध्ये पण सरांचं कसं आहे की घरगुती खाणं आहे ना, त्याच्यात बघा एक पाटा होता, आता मिक्सर आले. मिक्सर. म्हणून ह्या मुलांच्या पण चुका नाहीये. पहिलं खाणं आपलं तसं होतं, आता वेगळ्या पद्धतीने बनले बघा ना तुम्ही. कधीतरी आवडीने ते झालं पाहिजे. Yes. म्हणजे अगदी त्या मिक्सर पासून कुकर पर्यंत येऊया. हो. हा. म्हणजे ते शिजणं नाही, त्याच्यात ते उकडणं झालं, ते उकडणं. आहे की नाही? म्हणजे बरोबर. त्याची स्टीम त्याच्यात दाबली, त्याच्यावर काय प्रक्रिया होत असेल ते फार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून गेलं तर त्याचे एखाद्या दुष्परिणाम चुलीवरती पातेलं ठेवलं आणि त्याच्यात ते उकडलेले बटाटे, ते उकळ्या, ते वेगळे. बरोबर. सरांनी सांगितल्याप्रमाणे तो भात म्हणजे चुलीवरचा केलेला भात आणि कुकर मधला भात, किती फरक आहे. चवीतच फरक, वासातच फरक. हे सगळं बरोबर. इथपर्यंत फास्ट आपण म्हणतोय, फास्ट अगदी फास्ट. पण त्या फास्टच्या ह्याच्यामध्ये आपण आपली जीवनशैली आपण विस्कटून टाकली. आपण टाकली आपण विस्कटून टाकली. त्याच्यामध्ये विद्यार्थी दशेतील त्या बाळांचा दोष नाही, दोष आपण जबाबदार आहोत. ऍक्च्युली दुसरा क्वेश्चन त्याच्यावरतीच येणार होतो. आता जसं बरं. तुम्ही बोलले की दिवस हालाकीचे होते, म्हणून आपल्याला शिळी भाकरी असेल, मसाला असेल, खात होतो. बट काही काय ना ते घरचं होतं, त्याच्यामुळे भाकरीचे आपण थोडं डिस्टर्ब करतो, तर भाकरीचे तुकडे आठवले आपण नाही का, तुकडे तळायचो, कडक करायचे, कडक करायचे, त्याला मीठ मीठ वगैरे मसाला लावून, टाकायचा. आणि ते म्हणजे बरोबर. खिशात भरून ते म्हणजे सुद्धा ते- पंचपाकवान आमच्यासाठी. नाही, नाही, ते स्नॅक्स आपलं स्नॅक्स बस बरोबर. स्नॅक्स स्नॅक्स. ते. शेळ्या भाकरीचा तो चिवडा केलेला, बरोबर बरोबर. म्हणजे तर अगदी कुडून कुडून आवाज येईल खायचं. वेळेची मर्यादा आहे, बोला तुम्ही आता काय. नाही, म्हणजे विषय असा आहे की आपण किती जरी एक्सटेंड केला तरी तो होत जाणार आहे. तर या मुद्द्यावरती आपल्याला येत होतं की परिस्थिती हालाकीची होती, म्हणून शेळी तुकडे खाल्ले, मसाले खाल्ले, आजारी पडलो नाही, बरोबर. कष्ट केले, परिस्थिती चांगली झाली, हो. आणि परत इक्विपमेंट, साधने मानवाने एवढे तयार केले तयार केले. की परत आपण रेडीमेड खावं लागलं. म्हणजे ती अगदी. मजा गेली आणि हे आलं. म्हणजे याच्यातनं तुम्हाला एक शॉर्ट मध्ये विचारतो की खरंच आपण सक्सेस होत चाललोय का आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत चाललोय? तर हा, सर बोलतील मग मी बोलतो. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला, हा. दोन्ही बाजू आहेत, बरोबर की नाही? जसं गणेशजींनी सांगितलं की आपण पाट्यावरच्या वाटणावरून आता मिक्सरवरती आलो. हो. मग हे कशासाठी आलो? म्हणजे आपल्या Time management चा, म्हणजे वेळेचा. माता भगिनी आहेत, त्यांचं काय हातामध्ये तेवढा जोर राहिलेला नाही का की त्या वरवंटा पाटा चालवतील? नाही. सवयी. आपण जीवनशैली जीवनशैली बदलली. म्हणजे जे आपलं शेतीची कामं होती किंवा हो, हो, आपलं right. जरा वेळ वाचावा, त्याच्यानंतर आपण थोडंसं व्यावसायिकता म्हणा किंवा नोकरी, बरोबर. या निमित्ताने ते वेळ वाचवण्यासाठी आपण ह्या उपकरणांचा शोध लावला हम्म. किंवा ह्या उपकरणांचा वापर बरोबर. वाढवला, बरोबर. त्याच्यातून वेळ वाचवला. अगदी बरोबर. बरं, वाचवलेल्या वेळाचा काय उपयोग केला? परत फिरून आपण सोशल मीडिया. सोशल मीडिया किंवा वेळ घालवण्यासाठीच परत म्हणजे वेळ द्यायला लागलो. Yes. वेळ कसा घालवायचा? बरोबर. म्हणजे अगदी जर पाहिलं तर 10 माणसाचं कुटुंब असलं, हा. रामभाऊ मला आठवतंय, हम्म. तरी त्याच्या 10 माणसाच्या कुटुंबासाठी खटल्याचं कुटुंब. एखादीच मोरी असायची हा. आंघोळ करण्यासाठी. त्यातच. एकच मोरी 10 लोक त्यातच आंघोळ बरोबर. करायचे. म्हणजे बरोबर नाही का, आहे, नंबर अगदी लावून. बरोबर आहे. म्हणजे टॉयलेटचा प्रकार तर नंतरच झाला फार. हो, बरोबर, अगदी पण मला बरोबर. वाटतं सगळे
हो, बरोबर आहे. नैसर्गिक पद्धतीने प्रातर्विधीला जायचे बरोबर आहे. इथपासून तर त्याच्यानंतर जर पाहिलं तर बाकीच्या तुमच्या वस्तूंचं शेअरिंग होत होतं, तुम्ही सगळे एकत्रित एकत्र. आहे का नाही, एकाच चुलीवर सगळं अन्न शिजत बरोबर. होतं. पण नंतर त्याला हळूहळू फाटे फुटत गेले, नक्कीच. फाटे फुटत आता गेले. सरांनी बोलल्याप्रमाणे जसं तुम्ही आता चुलीवरचा विषय काढला, तुम्ही आहाराकडे वळाले आणि सरांनी त्याच्यावरती विश्लेषण दिलं. तर आज बघा, वेळेचा विषय असेल पण अनेक कुटुंब अशी आहेत की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आज तशी नाही. नाही. आता वेगवेगळे कुटुंब पद्धती आणि पूर्वीची जी स्त्री होती, आपल्या घरातली माता होती, ती चूल आणि मूल ह्याच जबाबदारीमध्ये आनंदी होती. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आजच्या ज्या आपल्या भगिनी आहेत, तर कोणी जॉब करतंय, कोणी काय करतंय, अशा पण आहेत की त्यामुळं स्वयंपाकामध्ये एवढं वेळ लावणं किंवा त्याच्यामध्ये जे कष्ट असतील, पण ते सगळं आवरून, मुलाचं शाळेचं आवरून मग त्यांना त्यांच्या जबाबदारीला ड्युटीवरती जाणं, ह्यामुळं कदाचित ह्या गोष्टीला फाटा पडत आलेला पडत आहे. आहे. परंतु ज्यांना शक्य आहे, ज्या गृहिणीच आहेत, तर त्यांनी निश्चित ह्या ठिकाणी आपण असं वर्गीकरण गरजेचं बरोबर. आहे. बरोबर. आपण सगळ्यांनाच त्या गोष्टी हे करू शकत हा, नाही. चुकीचं पण म्हणू शकत हा नाही. म्हणू शकत नाही म्हणू चुकीचं. शकत. बरोबर. प्रमोदजी, त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आज बघा, आता ते वळण पडले, म्हणजे पडले वळण इंद्रिय असं कळलं, अशी गोष्ट झाली की घरामध्ये तो आहारच चालू झालाय, मुलांनाही तेच आवडते, तेच. वळणच आपण दिलं होतं. पण कधी कधी आवडीने आठवड्याने 15 दिवसांनी आपण अशा हॉटेलमध्ये जातो की जिथं चुलीवरची भाकरी मिळेल, बरोबर. चुलीवरचा सगळा स्वयंपाक असेल, म्हणजे जे घरी पहिले मिळायचं ते आता त्या बाहेर पैसे जाऊन देऊन. आवडीने खातो. हॉटेलमध्ये पैसे दिले. हा, पैसे देऊन खातो. बरोबर. म्हणजे हा जो असमतोल झाला, त्याला हे दैनंदिन युग जे म्हणजे गतीचं युग आहे, ह्या गोष्टीची काळाची गरज असल्यामुळे त्या गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. पण ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कुटुंबाने याचा समतोल साधून मुलांना देखील त्यातनं चांगला आहार प्राप्त होईल. आजीबाईचा बटवा किंवा आजीबाईच्या हाताने बनवलेल्या काही गोष्टी असतील. पूर्वी माडगं बनायचं, माडगं असायचं. माडगं, हा? yes. शेंगुळी शेंगुळी बनायची, असायची. बरोबर. गुडघ्याच्या ह्याच्यातनं बनवायची. Yes. म्हणजे ह्या गोष्टी आता, आणि पूर्वीचे दिवाळी पण अशी असायची, तर ते बुंदीचे म्हणजे लाडू नाही का आपण ह्याच्यावरती म्हणजे काय माहिती, सोऱ्यावरती त्याचे शेव शेव बनवून मग ते चुरगळायचं, चुरगळून लाडू बनायचे. बांधणीचे लाडू. बांधणीचे लाडू आता राहिले नाही. म्हणजे आता म्हणजे या विषयाला धरून असल्यामुळे मला बरोबर. मला ह्या- पण आणि आजही आपण बघा, दिवाळी फराळ सुद्धा हा विकत घेतला जातो. विकत. पूर्वी परिस्थिती असू नसू पण काय ना काहीतरी तळलं जायचं, कापण्या बनायच्या, अनारसं बनायचं, ते आपण आवडीने खायचो. Yes. पैसे आहेत, आता वेळ नाही. वेळ. घरातील माता भगिनींना देखील आता ते वळण राहिलं नाही. बरोबर. पर्सेंटेज वाईज विचार केला तर अनेकांना नाही राहिलं, अनेकांना आहे, काही जण अजूनही आवडीने करतात. बरोबर. अशा माता भगिनींना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद देतो की अजूनही ह्या गोष्टी जोपासल्या जातात. नाही बरोबर. बरोबर. म्हणजे आणि पूर्वी थोडस Yes. यांनी थोडं जरा मला परत तिकडे विषयाकडे नाही का आता Yes. केलं तर पूर्वी आखाड तळला जायचा, बरोबर. ठीक आहे हो, ना बरोबर. रमव, तर आखाड तळणे, पण आता त्या आखाडाला फाटा दिलाय, जे पूर्ण तळणे नाहीच, आता शिजवणेच हा, आणि हा. फ्रायच. म्हणजे एकदम. अगदी आपण त्याला विविस्तपणा, म्हणजे पाश्चात्य जीवनशैलीचा आपण ह्याच्यात आपल्या शिरकाव झालेला आहे. बरोबर. आपल्या आहारामध्ये म्हणा, आपल्या जगण्यामध्ये म्हणा, आहे की नाही, हे सगळं पाहून आपण अनुकरण केलेलं आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची धान्य पिकतात, वेगवेगळ्या प्रकारचे भोग आहेत, 36 भोग आहेत, 80 प्रकारचे कडधान्य आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही प्रत्येक बरोबर. ऋतूमध्ये वेगवेगळं खाऊ शकता, बरोबर. प्रत्येक ऋतूमध्ये. पण आपण काय केलंय, पाश्चात्य पद्धतीमुळे आता त्यांच्याकडं मांस खाल्लं जातं सर्रास, आपल्याकडे खाल्लं जातं, पण त्यांच्याकडे बाकी पिकतच नाहीये, त्यांना पर्याय नाहीये. त्यांची भौगोलिक रचना तशी. भौगोलिक रचना तशी आहे. बरोबर. त्यामुळे ते फ्रोझन केलेलं, साठवलेलं, शिळं, तळलेलं, प्रिझर्व केलेलं, त्याच्यात केमिकल बेस, हे सगळं त्यांना खायचंय. शिवाय त्यांच्या कामाची पद्धती म्हणून त्यांना बर्गर खायचाय, पिझ्झा खायचाय, वेळच नाहीये. बरोबर. खात खात त्यांचं काम चालू आहे. मला वाटतं गणेशजी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त या गोष्टीशी परिचित असाल, कारण तुम्ही IT sector. IT सेक्टर आणि परदेशी कंपन्यांबरोबर काम करत बरोबर. असल्यामुळं बरोबर. तुम्ही जास्त परिचित आहात. बरोबर. इतकी ती पद्धती, मग आपण त्याचं अनुकरण करून आपण ते पदार्थ आपल्या थाळीमध्ये आणले नाही, किंवा आपल्या आहार पद्धतीमध्ये आणले. नक्कीच. इव्हन आता आम्ही पण महत्त्वाचा मुद्दा आहे. Yes, हा. बरोबर. म्हणजे अगदी नाश्त्याची बघा तुम्ही पद्धत, आपल्याकडे शेवया होत्या रामभाऊ. हो, शेवया होत्या. हा? गव्हाच्या काय शेवया, मजा त्या शेवयांची. दुधात शेवया खायच्या. त्या शेवया मग पूर्वी त्याच्यामध्ये गडंगनेर सुद्धा शेवयांचं असायचं. शेवयांच्यावरती, बरोबर. आता गडंगनेर ह्याच्याशिवाय नाहीये. म्हणजे नवरा नवरीला जेवायला बोलवायचं तर त्यांनी शेवया खायच्या, तूप टाकून मस्त छानपैकी छान. गरम गरम दुधामध्ये याच्यामध्ये शेवया खायच्या दुधाबरोबर. आणि आता काय,
तर आता वेगळीच पद्धत, कुठं हॉटेललाच बोलव हो. किंवा नाही, बरोबर आहे. वेगळेच पदार्थ. नक्कीच. शेवया होत्या, त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे यांनी त्याच्यामध्ये माडगं होतं, शेंगुळी होती, हो. ऐका नाही, जर आजारी पडला तर माडगं केलं जायचं. मार्ग द्यायचे. माडगं ताकद केलं. होती त्याला. ताकद होती त्याच्यामध्ये, तुमची प्रतिकार शक्तीच वाढून जात होती. बरोबर. कुरड्या, पापड्या हो. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये महिलांचं म्हणजे तो एक हो. अगदी दिनक्रम ठरलेला दिनक्रम की बुवा त्या ऋतूमध्ये ते झालंच पाहिजे. वाळवणीचे पदार्थ बनवतात. वाळवणीचे पदार्थ बरोबर. उन्हाळ्यामध्ये सांडगेपासून. करून ठेवायचे. Yes. पण आता वेळ नाही. बरोबर. मग आता काय करायचं, कुठेतरी कोपऱ्यातल्या चौकातल्या इकडं तिकडं ते असेल तिथून विकत घ्यायच्या कुरड्या पापड्या. म्हणजे पुरणपोळी बरोबर ते सगळं असायचं आपलं. प्रत्येक बरोबर. सणाला पुरणपोळी व्हायची होती अजून सुद्धा. हो. आता गोष्ट वेगळी आहे की पुरणपोळी काही ना बनवायला येत नाही, नाही. बरोबर. पुरणपोळीचे हॉटेल झाले, हसायला हो. येतं. नाही नाही बरोबर हसायला आहे. येतं म्हणजे पुरणपोळीचं हॉटेल असावं आणि हॉटेलमध्ये जाऊन पुरणपोळी खावी. बरोबर. आपल्या घरी पुरणपोळी बनत नसेल म्हणजे किती आश्चर्याची बाब आहे. आपला तो म्हणजे सांस्कृतिक खाद्यपदार्थ आहे आपला तो. सांस्कृतिक खाद्यपदार्थ. तो आलाच पाहिजे सगळ्यांना. आणि लोक ऑर्डर करत असतील असो, ज्याचा त्याचा भाग येतो. म्हणजे इतके चांगले चांगले खाद्यपदार्थ आपल्या आहारातून आपण बरोबर. बाजूला सारले. बरोबर. आणि आपण काय घेतलंय म्हणजे नाही का, जे आपल्याला त्रासदायक ठरतील, आजार उद्भवतील, आपले आयुष्य अल्प करून टाकतील असे खाद्यपदार्थ आपण आपल्या ह्याच्यामध्ये दैनंदिन आणले, जीवनामध्ये घेतले. आहारामध्ये आणले. करेक्ट. बरोबर. आता इथं मला एक मुद्दा आठवला, सरांनी जसं बोलले की टीव्ही ह्या विषयावर माझ्यापेक्षा जास्त हे दोघं बोलू शकतील, खूप जास्त बोलतील. पण मला फक्त एवढं सांगायचं की आत्ताच्या जनरेशनला जसं पहिलं आपल्या वेळेस दूरदर्शनच होतं, तर ह्या वेळेस लई चॅनल, खूप सारे ऑप्शन. मल्टिपल चॅनल. मग काय झालंय, लोकांना इन्फॉर्मेशन ओव्हरलोडिंग झालं. Overload. त्याच्यात रेसिपी आल्या, हो. त्याच्यामध्ये आपल्याला मोजके कार्यक्रम पण माहित असेल. आणि रंगीत टीव्ही हे तुम्ही दोघं जास्त बोलसाल माझ्यापेक्षा. स्क्रीन टाइम वाढला. बरोबर. स्क्रीन टाइम वाढला ना, आता मुलांना खूप इन्फॉर्मेशन ओव्हरलोडिंग होते. हा चॅनल बघू का, हा करू का, तो फॉलो करू. त्यामुळे ना बरोबर. खूप स्ट्रेस मध्ये आहे आताची पिढी. तर टीव्ही विषयी तुम्ही दोघांनी अजून थोडं कंटिन्यू करावं. टीव्हीचा अनुभव म्हणजे फार दांडगा आहे. अगदी तुम्ही जर पाहिलं ना, म्हणजे मी तर सांगितलं माझ्याकडे 92ला लाईट आली हा. टीव्ही, त्याच्यानंतर 1 वर्षाने आला, तो पण एवढासा छोटा म्हणजे फिलिप्सचा 14 इंची 17 इंची बरोबर. काहीतरी असेल, हो. तोसा टीव्ही आला. फार अप्रूप पूर्वी असं दरवाजाचं टीव्ही त्याला तो असा हा, आणि त्याला अँटिना वरती हा. लावलेला, मग अँटिना हल्ला की गेलं चित्र. हे सगळं मुंग्या आपल्याला आल्या, परिचित. मुंग्या. मुंग्या आल्या. कार्यक्रम पण फिक्स असायचे. आणि 2च चॅनल, DD1 DD2 बस एवढंच. DD2 लागला तरी विशेष वाटायचं. हा. बुधवारचा चित्रहार, हो. शुक्रवारचा संध्याकाळचा हो. पिक्चर, रविवारचा संध्याकाळचा मराठी मराठी चित्रपट. चित्रपट. म्हणजे वर्षातले 52 आठवडे, 52 डोळे आठवड्यात लागलेले असायचे. हा, बरोबर. 52 आठवड्यामध्ये मी तर म्हणतो 15 वेळा वेदच धूम असेल. धडाकाच रिपीट होत असं हा. महेश कोटरेचा. हा. तरी पण त्याचं फार अशोक सराफ, महेश कोटरे नाही हा, का, हिंदीमध्ये सूर्यवंशी मान इकडे धुमधडाका, हा. काशी बनवून आता हे म्हणजे चालू आहे. इतकं पण आजही- तरी अप्रूप. आजही त्या चित्रपटांची क्रिएट अजून पण तो बोलणार सोनं होता. ते सोनं सोनं, म्हटलं नक्कीच. जातंय ना, की आजही त्या सोन्याचा अनुभव बरोबर. आज नक्कीच. घेतला जातोय घरोघरी. नक्कीच. पण आता त्याच धागा पकडून मी सांगतो की आता ह्यांनी परत तो विषय रिपीट केला म्हणून की चॅनलचा जमाना आहे. आता बघा आजही खूप चांगले कार्यक्रम लागतात. श्रीकृष्णांची मालिका असते, सनातनी रामायण मालिका आहे. पूर्वी रामायण महाभारत, रामायण महाभारत ह्या सगळ्या गोष्टी पाहिला. ग्रामपंचायतच्या तिथे टीव्ही असायचा पूर्वी, खिडकीमध्ये लावलेला असायचं. तिथं आवर्जून सगळं गाव वळवून पाहायचं. बरोबर. पण रामायण महाभारत जरी आता पाहिलं जात नसेल तर मी माझ्या माता भगिनींना संदेश या ठिकाणाहून देऊ इच्छितो. रामायण महाभारत शिकवी माय जिजा शिवदास, स्वाभिमानाची घेतू प्रेरणा हो नको दास. म्हणजे आज शालेय जीवनामध्ये जरी विद्यार्थ्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी मिळत नसतील, महापुरुषांच्या गोष्टी मिळत नसतील कदाचित इंग्रजी माध्यमात, पण घरी तो संस्कार पण आज तेवढ ठेवला पाहिजे. या निमित्ताने हा संदेश सांगतो. संदेश द्यायची माझी या ठिकाणी इच्छा होती. दुसरा विषय स्क्रीन टाईमचा आपण विषय काढला. तर स्क्रीन टाईममध्ये वेगवेगळे मोटिवेशनल स्पीच पण आहेत. आता बघा अनेक मुलांना कार्टून पाहूच वाटतं. समजा लय ऐतिहासिक मालिकांमध्ये नाही मुलांचं मन रमलं तर एक गोकुळधाम सोसायटीची एक मालिका आता लागते, तारक मेहता का उलटा चष्मा. तर आमची मुलं आहेत ना, आमचं बारकं जर बघायचं कार्टून वगैरे, पण आमच्या मुलीने त्याचा ट्रॅक बदलत तारक मेहतापर्यंत त्यांनी आणलेले त्याला. बरोबर. ते त्यांचं बॉन्डिंग आहे. आणि तो थोडा ममाज बॉय आहे, म्हणजे कसं आईचा एकदम हे. पण त्यांनी माझ्या मुलीनी आणि माझ्या मंडळीनी तो ट्रॅक त्याचा आतापर्यंत स्क्रीन टाईमचा जो कार्टूनचा ट्रॅक होता तो ट्रॅक आता फर्स्ट मध्ये गेल्यावर तो कमी करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि तो आता
तारक मेहता का उलटा चष्मा, गोकुळधाम सोसायटी जी एकत्र कुटुंब म्हणून वेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात अशा बरोबर. प्रकारचा संदेश त्यातून जातो. ती मालिका आता तो पाहतो. अशा प्रकारे सांगायचं हे म्हणजे एखाद्या आकर्षणातून परत परिवर्तन सुद्धा आपलं झालं पाहिजे. नक्कीच त्या पद्धतीने पण वाटचाल पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. नक्कीच. म्हणजे ह्याच्या बाबतीत अजून एक थोडीशी आठवण सांगेल. जस्ट मला वाटतं आता गणेश उत्सव वगैरे येतोय, म्हणजे त्याला अनुसरून त्यावेळी मला वाटतं 92-95च्या दरम्यान फारसे टीव्ही काय कुणाकडे नव्हते. फार अप्रूप म्हणजे असायचं त्या टीव्ही या दुर्मिळ. गोष्टीचं दुर्मिळ होतं. मी सुद्धा महाभारत रामायण पाहिलं गावात, म्हणजे ठेसळत गेलेलो आहे रात्रीचं ते बघण्यासाठी. तर त्यावेळी गणपतीमध्ये मग व्हिडिओवरती पिक्चर आणले हो. जायचे. पडद्यावरती, मोठमोठी व्हिडिओवरती. मोठमोठी कॅसेट असायची. सेटिंग मग एका रात्रीत ते 3 पिक्चर वगैरे आणायचे. ते 3 बरोबर. पिक्चर त्याला काय भाडं असेल ते द्यायचे. ते जे आयोजक VCR असायचे वगैरे गणेश असायचे. मंडळाचे, हो. मग ते बऱ्यापैकी अरेंजमेंट करायचे. मग सगळे जे काही लोक असतील त्यांना बघायला तेवढीच संधी ना. थिएटरला कोण जाणार? बरोबर. थिएटरला जायची प्रत्येकाची बरोबर. परिस्थिती नाही. परिस्थिती असेल तर बाबा थिएटर म्हणलं तर शहराच्या ठिकाणी, मग 30 किलोमीटर 40 किलोमीटर थिएटरला जाण्यापेक्षा पिक्चर आलाय गणपतीचा, मग बरोबर. रात्रभर जागून ते पिक्चर पिक्चर बघायचे. पाहायचे. 3 पिक्चर बघायचे, बरोबर. म्हणजे जागून काही म्हणजे करायचं त्याच्यासाठी आणि ते पिक्चर बघायचे. इथपर्यंत ते तो काळ होता. म्हणजे आता आपल्याला वेळ पुरणार नाही तर असे विषय तुम्ही छेडताय ना तर आमचं मन राहत. बरोबर आहे. त्या काळी आहे ना VCR वर पिक्चर आमच्या गावामध्ये अनेक ठिकाणी लागायचे किंवा पडद्यावर पिक्चर लागायचे. मग ताईच्या बांगड्या असतील, माहेरची साडी असेल, बरं का, बरोबर. दूध का कर्ज असेल, नाही का, म्हणजे असे पिक्चर लागायचे. ते मार्मिक पिक्चर होते. त्यातनं काहीतरी संदेश असायचा. संदेश मिळायचा. म्हणजे ते कार्यक्रम सुद्धा एकदम संदेश प्रधान होते. आत्ताच काही गोष्टी आहेत आणि त्यात जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे ते एक नक्कीच. वेगळं आकर्षण होतं. बरोबर. आणि सरांनी फार असे काही काही विषय छेडलेत ना, नाही, परंतु नाही, वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडस आमच्या नक्कीच. मनाला आम्ही म्हणजे मी तरी आवर घालतो. नक्कीच. नक्कीच. म्हणजे आज आपण परत त्या काळामध्ये जातोय, त्यामुळं तो विषय अगदी बरोबर आहे. थोडंसं म्हणून तर म्हटलं. पण आता म्हणजे एवढ्या जुन्या आठवणी आहेत ना, थोडस बरोबर. तुम्ही आम्हाला फ्री हँड दिला तर आम्ही कवरेज चालू. पण आता हे थोडंसं- कधी न संपणारा विषय आहे. त्याला ओव्हरऑल ॲट द एंड परत आपल्या बॅक टू क्वेश्चनला यायचं झालं तर परिस्थिती हालाकीची होती. त्यावेळेस आपण खात होतो, आजारी पडत नव्हतो. सक्सेस झालो, चांगलं खायला लागलो, आजारी पडलो. याच्यावरतीचा आपला प्रश्न होता. याच्यावरती तुमच्या सगळ्यांचं समराईज वेने सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठेतरी यशस्वी होणं पण गरजेचं आहे. पण यशस्वी झाल्यानंतर आपलं जे रूट काय आहे, आपण कुठून आपलं जमीन, आपलं पाय कुठून उगम झालेत, आपला तिथं कुठंतरी टच ठेवा मुलांसोबत. म्हणजे आपली सुरुवात काय आहे, आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे. तुम्ही उंची घाटा किती पण आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन चाला. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणले की मिक्सर आला, हे आलं, कुकर आलं, ठीक आहे यूज करा, बट कधी कधी पाटा पण यूज करा किंवा हे करा. म्हणजे हाच एक मला वाटतं उपाय असू शकतो याच्यावरती. कारण की पूर्णपणे आपण म्हणू शकत नाही की कुकर मिक्सर यूज नका करू. फक्त जे नवीन मुलं आत्ता जन्माला येत आहेत, आता जशी तुमची मुलं असतील, भविष्यात आमचे येतील, त्यांना आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे की बाबा असं पण होतं. म्हणजे जे लोक त्या गोष्टींना घेऊन ते पुढे जातील. याचं एक कारण असं होईल की त्यांचे पण पाय जमिनीवरती राहतील आणि त्यांना पण आयडिया येईल की आपल्या पालकांनी कशा पद्धतीने जीवन काढलंय आणि त्यांनी आपल्याला एवढ्या सुख सुविधा दिल्या. दॅट डझंट मीन की आपण इथनंच सुरुवात केली पाहिजे. आपण आपला पास्ट विसरता कामा नये. भविष्यात आपण कसं आहोत याच्यापेक्षा आधी कसं होतं ते महत्वाचं आहे. सो ओव्हरऑल वेनी मी असं सगळ्यांना सांगेल याच्यामध्ये. मी ह्याला जोडून थोडंसं बोलेल. Yes, आपल्या yes. संस्कृतीमध्येच ते आहे. पण आपण मी सांगितल्याप्रमाणे मगाशी आपण बोललो सगळे त्याच्यावर की आपण पाश्चात्य संस्कृतीचा थोडासा स्वीकार केलाय. बरोबर. म्हणजे जर बघितलं तर आपण काय म्हणतो क्रिसमस, ठीक आहे आपल्याला द्वेष नाहीये कुठल्याही सणाविषयी किंवा कुठल्याही धर्माविषयी ते द्वेष नाहीये. आपण सर्व धर्म समभाव बाळगतो, सर्व धर्म सहिष्णुता हे सगळे आपल्यामध्ये आहेत. अगदी ते पहिल्यापासून आहेत. पण आपल्या संस्कृतीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक महिन्यासाठी काही खास सण आहेत, आहे का नाही. त्या सणांचं काहीतरी महत्व आहे. ते सण काहीतरी सांगून जातं की तुम्ही तुमच्या आहारामध्ये हा बदल करा, तुमच्या पेहरावामध्ये हा बदल करा, खाण्यामध्ये बदल करा. ते जर तुम्ही त्याच्यानुसार गेले तर काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी तुम्ही इंग्रजी महिन्याप्रमाणे कॅलेंडर जर पाहिलं तर मकर संक्रांत चालू होते. म्हणजे मकर संक्रांत 14 फेब्रुवारीला 14 जानेवारीला जनरली असतेच. काय संदेश देते मकर संक्रांत की आता उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणजे थोडीशी उष्णता वाढायला लागलेली. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही आहार घ्या, आहारामध्ये बदल करा, आहारामध्ये बदल करा.
पुढचे बरेचसे सण आहेत तुमचे, मध्ये तुम्हाला गुढीपाडवा येतोय, काहीतरी गुढीपाडवा सांगतोय, नवीन वर्ष, नवीन पालवी येते, नवीन झाडांना पालवी फुटते, म्हणजे त्याच्याप्रमाणे तुम्ही नवीन काहीतरी संकल्प करा, नवीन वाटचाल करा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अक्षय तृतीया येते, नक्कीच. तोही सण काहीतरी संदेश देतोय. नागपंचमी येते श्रावण महिन्यामध्ये, तुमची आषाढी वारी येते, त्या वारीतून काही संदेश मिळतोय की तुम्ही सगळे एकत्र या, सर्व धर्म समभावानी या, विसरून जा, आहे की नाही. आणि सगळ्यांचं जाण्याचं ठिकाण एकच आहे, निघण्याचं ठिकाण वेगळे असतील पण पोहोचण्याचं ठिकाण एकच आहे. आणि त्या मार्गातून जात असताना सुद्धा तुम्ही कसं वागायचंय ते सुद्धा सांगितलं. संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्या सणांमध्ये, उत्सवांमध्ये आपण तो संदेश दिलेला आहे, फक्त आपण तो विसरलेलो आहोत. करायचंय काय, झालं. तुमचा जर सण गणपतीचा सण असेल, तुम्ही सहकुटुंब तो सण साजरा करा, त्याच्यामध्ये सामील व्हा. तुमच्या गावामध्ये जर एखादा सप्ताह बसलेला असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. ग्रामस्वच्छता असेल, हा सहभागी. मुलांचे हात होतील खराब, धुता येतील, पण मन स्वच्छ होतील, मन स्वच्छ होतील, आहे की नाही. त्यानिमित्ताने त्यांना रामभाऊ तुम्ही तर ह्या कार्यामध्ये सक्रिय असता, तुम्ही सतत सक्रिय असता, म्हणजे मी जास्त बोलणं म्हणजे तुमच्यासाठी फार अपुरं पडेल. नाही सर, तुम्ही इतके वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकला ना, कदाचित आपला विषय एक असेल पण अनेक विषय सरांनी छेडले, त्याच्या माध्यमातून ती चर्चा झाली. ती पुढे येईल नाही तो तुमचा लुकआउट आहे. पण सरांनी जे जे विषय छेडले मला आवर्जून या ठिकाणी सणांचा विषय येतात. सण, प्रत्येक सण काही ना काहीतरी सांगून जातो. आपल्या ते संस्कृतीचं अधिष्ठान आहे सण म्हणजे, आणि पाश्चात्य संस्कृतीचं स्वीकार पण सरांनी सांगितलं. पण आपलं सुदैव एवढं आहे की पाश्चात्य लोकांनी आपली संस्कृती स्वीकारली. आजही आपला साडी चोळीचा पेहराव ते आज स्वीकारतात. वारीचं महत्व त्यांना माहिती आहे. तिकडे आपल्या ज्ञानेश्वरीचं महत्व, बरोबर, तिकडे ज्ञानेश्वरीचं महत्व सुद्धा त्यांनी ओळखलं. आणि छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास त्या ठिकाणी पाश्चात्य लोक, आपले पाश्चात्य लोकांनी, ही म्हणजे आपली संस्कृती किती महान आहे, बरोबर, किती महान आहे. जसं जी सर्व धर्म परिषद झाली ती शिकागोला, स्वामी विवेकानंद आपल्याला रिप्रेझेंट करत होते आपल्या देशाला. बरोबर, तो काळ, त्याच्यानंतरचा बदलता काळ, आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची पुसटशी म्हणजे नाही का, ह्या गोष्टी जर पुसत चालल्या तर आज खऱ्या अर्थानं आजच्या या चर्चेतून ह्याला कुठेतरी उजाळा मिळू शकतो. अशा प्रकारचे सरांनी विषय छेडलेच, आणि खरंच ह्या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो. हा, ते तुम्हाला हे सांगायचं होतं की आपल्या संस्कृतीवरती लोक PhD करतात. सो हेच मला बोलायचं होतं त्याच्यामध्ये. सो खूप तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली. एक आपली संस्कृती असेल, सांगायचा उद्देश एवढाच आहे की यशस्वी जरी होत चाललो तरी कुठेतरी आपल्या संस्कृतीला घेऊन आपण या ठिकाणी पुढे झालं पाहिजे. सो याच्या व्यतिरिक्त आपण आता आय थिंक दुसऱ्या मुद्द्यावरती थोडा भर देऊयात. तर दुसरा मुद्दा असा आहे सर की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही आत्ता पण शिक्षक आहात, त्यावेळेस पण तुम्ही स्टुडंट होते सगळे, त्यावेळेस तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा क्युरीज असतील तर तुम्हाला एकच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होतं, तुमचे गुरुजी. गुरुजी जे म्हणतील ते फायनल. तुमच्याकडे मोबाईल नव्हता, आणि गुरुजी त्यातले त्यात तुमच्यासोबतचे पुस्तक, म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला काय, पुस्तकामध्ये काय रेफरन्स बुक, जर त्याच्यामध्ये काय अडचण आली तर एकच तुमचा आधार, तो म्हणजे तुमचा गुरुजी. बट आत्ताचं जर युग बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये ॲज अ स्टुडंट त्याला AI आलं, ChatGPT आला, यूट्यूबला N नंबर ऑफ चॅनल्स आले जे इन्फॉर्मेशन देत आहेत. शिक्षक तर आहेत, हो, बायजूस सारखे ऑनलाईन स्टडींगचे प्लॅटफॉर्म आले. सो त्यावेळेसचा विद्यार्थी जर बघितला तरी पण तो कुठेतरी अग्रेसर ठरतो आजच्या विद्यार्थ्याला. किंवा आता इव्हन मी माझ्या वडिलांचा जरी विषय घेतला, जर शेतातलं काही गणित करायचं असेल तर मला मोबाईल काढायला लागतो, ते तोंडी सांगतात. किंवा आपल्या कांद्याच्या काही गोणे असतील ते जात असतील, किंवा तुम्हाला पण अनुभव असेल, तर ज्या गोष्टी आपल्या डोक्यात बसतच नाही ते असं हिशोब करतात लगेच. तर त्याच्यावरती काय म्हणणं आहे थोडं?